मी रमण जाधव आयटीआय यवतमाळ आजच्या ई लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत आजचा टॉपिक असणार आहे आपला इलेक्ट्रिकल सर्किट। आजचा आपला विद्युत मंडळ इलेक्ट्रिकल सर्किट आपण पाहणार आहोत। आता इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय हे पाहू आपण पहिले। तर विद्युत प्रवाह वाहण्याचा मार्ग म्हणजेच विद्युत मंडळ म्हणजेच इलेक्ट्रिकल सर्किट होय। म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय की एका ज्या सर्किटमध्ये विद्युत प्रवाह काय असतो वाहण्यास मार्ग असतो त्या सर्किटला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिकल सर्किट असं म्हणतो। आता आपण पाहू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट। आता इलेक्ट्रिकल सर्किटचे खालील 3 प्रकार असतात। कोणते जर इलेक्ट्रिकल सर्किट घेतलं तुम्ही तर जनरली त्याचे काय असतात खालील 3 प्रकार असतात। सर्वात पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण क्लोज सर्किट, दुसरा जो आहे त्याला म्हणतो आपण ओपन सर्किट आणि तिसरा जो आहे त्याला म्हणतो आपण शॉर्ट सर्किट। आता सर्किट समजण्यासाठी याच्याच खाली तुम्हाला आकृती काढून दाखवली आहे की क्लोज सर्किट म्हणजे काय। क्लोज सर्किट म्हणजे काय तिथे आपण एक स्विच वापरलाय। आता मी हा काय करेल स्विच बंद करेल त्यावेळेस काय होईल की ह्या सोर्स व्होल्टेजचा सोर्स जो आपण जोडलाय इथून काय होईल ह्या व्होल्टेजमध्ये करंट फ्लो होईल। हा करंट असा जाईल ह्या रेजिस्टर मधून पास होईल आणि परत काय होईल इकडे निगेटिव्ह टर्मिनलकडे वापस येईल। म्हणजे हा करंट काय होईल पूर्ण ह्या सर्किट मधून वाहतो म्हणून याला आपण काय म्हणतो क्लोज सर्किट म्हणतो। म्हणजेच काय की बटन बंद केल्यानंतर जे सर्किट होते ते झालं आपलं क्लोज सर्किट। आता दुसरं दिला तुम्हाला ओपन सर्किट। आता ओपन सर्किट म्हणजे इथं स्विच मी काय ह्याला ओपन ठेवला, ह्या स्विच ओपन असल्यामुळे काय होईल की करंट इथून फ्लोच होणार नाही कारण स्विच ओपन आहे। म्हणजे याच्यामधून करंट फ्लो होणार नाही असं जे सर्किट असते त्याला काय म्हणतो आपण ओपन सर्किट असं म्हणतो। आणि तिसरा जो आहे त्याला म्हटलं आपण शॉर्ट सर्किट। तुम्हाला शॉर्ट सर्किट दाखवलं असेल की इथे एक हे दाखवलाय तुम्हाला एरो दाखवलाय मी। म्हणजेच काय हा जर सर्किट मधून रेजिस्टन्स कट झाला तर डायरेक्ट काय होईल हा करंट असा इथं रेजिस्टर मार्फत फ्लो होता डायरेक्ट फ्लो होईल, याला आपण काय म्हणतो शॉर्ट सर्किट। किंवा हा काय होईल हा समजा वायर जर इथून तुटला आणि डायरेक्ट जर इथं जोडला तर हा प्रवाह रजिस्टर मधून जाता सरळ जाईल, याला म्हणतो शॉर्ट सर्किट। याला म्हणतात शॉर्ट सर्किट म्हणजेच काय की रेजिस्टन्स विना जर डायरेक्ट करंट फ्लो होत असेल त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट सर्किट असं म्हणतो। आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ क्लोज सर्किट। म्हणजे कोणतेही जर क्लोज सर्किट असेल तर त्याचे काही प्रकार असतात ते आपण खाली पाहू। तर रेजिस्टन्स जोडण्याच्या पद्धतीवरून क्लोज सर्किटचे खालील प्रकार पडतात। म्हणजे आता ज्या पद्धतीने आपण रेजिस्टन्स त्या सर्किटमध्ये जोडू त्यानुसार कोणत्याही क्लोज सर्किटचे खालील 3 प्रकार पडतात। त्यातला पहिला जो आहे त्याला म्हणतो आपण सिरीज सर्किट, दुसऱ्याला म्हणतात पॅरलल सर्किट आणि तिसऱ्याला म्हणतो आपण कंपाऊंड सर्किट। आता आपण इथे पहिलं हे बघू तो बघू आपण सिरीज सर्किट। सिरीज सर्किट म्हणजे काय तर ज्या सर्किटमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेजिस्टन्सच्या जोडणीत करंट वाहण्याचा फक्त एकच मार्ग असतो त्या सर्किटला सिरीज सर्किट असे म्हणतात। आता हेच आपण उदाहरण समजून घेऊ की इथे समजा 3 रेजिस्टन्स दिले आहे R1, R2 आणि R3। आता याची ही जोडणी जर तुमच्या लक्षात येईल की हा रेजिस्टन्स आहे समजा याचा हा पहिला पॉइंट असेल आणि हा जर याचा दुसरा पॉइंट असेल त्यानंतर हा दुसरा रेजिस्टन्स आहे त्याचा पण हा काय असणार आहे पहिला पॉइंट असणार आहे, हा याचा काय असणार आहे दुसरा पॉइंट। हा जो रेजिस्टन्स आहे तिसरा याला पण 2 टोक असेल, याचं पहिलं टोक याचं दुसरं टोक। इथे पण याचं पहिलं टोक